थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या भागात मामी मानसीला भेटायला आलेली असते. खरं तर मामी मानसीला भेटायला एका वेगळ्याच कारणाने आलेली असते. तर तिथे आता मुद्दाम ती रिक्षाचे पैसे मानसीला द्यायला सांगते. मानसी पैसे आणण्यासाठी घरात जाते तेव्हा मामी विचार करते की घर तसं मोठं आहे परंतु जुनंच आहे. जहागीरदारांच्या श्रीमंतीची चर याला नाही येणार आणि ही बया इथे येऊन पडली आहे. मनोमन ती मानसीला दोष देत असते. रिक्षावाला आता मामीनं पैसे मागत असतो तेव्हा मामी सांगते की तुम्ही तोपर्यंत रिक्षा वळवा. इतक्यातच मानसी येते. मानसी त्या रिक्षावाल्याचे पैसे देते आणि उरलेले पैसे असतात ते मामी स्वतःहूनच ठेवून घेते. ती मानसीला सांगते की जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे कळलं आहे ना, तर मला त्याचा आधी धक्काच बसला होता, परंतु तुझ्या लग्नाची गोड बातमी ऐकली, गोड खाल्लं आणि मला बरं वाटलं. अगं मला ना तुला भेटावंसं वाटलं. त्याचबरोबर म्हटलं की मानसीचं घर कसं आहे, तिची सासरची माणसं कशी आहेत हे जरा बघावं. अगं मानसी, तू काय मला इथेच दारात उभी करणार आहेस का? चल आज चल. असं म्हणत आता मानसीच्या आधीच मामी घरात शिरते. तेव्हा मानसी विचार करते की अरे बापरे, आता मामींना जर समजलं की या घराने मला स्वीकारलेलं नाहीये तर, आणि घाबरून मानसी मामींपाठोपाठ घरात येते. तर आतमध्ये आल्यानंतर मामींना ते घर खूपच आवडलेलं असतं आणि मानसीला म्हणते की वा, खूप मोठं घर आहे ग तुझं. परंतु तेजसराव काय करतात काय? तर तिथे आता मानसी तिलाच खुलासा करून देते की हे घर स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांचा वाडा आहे हा. तेव्हा मामी खूपच खुश होते आणि म्हणते की अरे वा मानसी, अगं तेजसराव तर खानदानी निघाले की, परंतु आमचे जावई बापू आहेत तरी कुठे? जावई बापू असं म्हणत ती आता तेजसला हाका मारत असते. इतक्यातच सुनंदा बाहेर येते. तेव्हा मामीला आता ती सुनंदा कोण आहे माहिती नसतं आणि ती तिचा अपमान करत म्हणते की मानसी, वा, तेजसरावांनी तुझ्यासाठी बाई ठेवली आहे वाटतं स्वयंपाकाला. मानसीला आता मोठा धक्काच बसतो आणि मानसी तिला सांगते की मामी, अगं या माझ्या सासूबाई आहेत. तेव्हा मामी तिथे हात जोडून आता सुनंदाची माफी मागते. ती म्हणते की म्हणजे मला माहीत नव्हतं ना, चुकून बोलून गेले. तरी देखील आता सुनंदा त्यांना समजून घेते. मानसी अजूनही शुंभासारखी तिथे उभीच असते, कारण तिला भीती वाटत असते की जर मामीला सत्य समजलं तर ती उणीधुणी काढायला मोकळीच. परंतु सुनंदा सर्व काही सावरून घेते आणि ती तिला सांगते, म्हणजेच विचारते की तुम्हाला चहा कॉफी वगैरे काही? तेव्हा मामी सांगतात की दुधाची कॉफी आणा. त्याचनंतर मामी तिथे आता विचारते, संपदा आणि निधी कुठे आहेत? मानसी तिथे गप्पच राहते. तेव्हा सुनंदा सांगते की त्या आतापर्यंत इथेच राहत होत्या, परंतु त्यांनी स्वतःहूनच ठरवलं की मानसीचं इथेच लग्न झालं आहे म्हटल्यानंतर मुलीच्या सासरी कसं राहायचं ना. संपदाताई किती स्वाभिमानी आहेत तुम्हालाही माहिती आहे, म्हणून ते इथून दुसरीकडे राहायला गेले आहेत. सुनंदाने वेळीच आता बाजू सावरून घेतलेली असते. मानसी लगोलग सुनंदाच्या पाठोपाठ ही किचनमध्ये जाते. तेव्हा मामी तिथे आता विचार करत असते की सासू तशी साधीच आहे आणि शांत आहे, परंतु मानसीवरती तिचा धाक वाढतोय. मानसी आतमध्ये जाऊन आता सुनंदाला म्हणते की मावशी थँक्यू. म्हणजे मामी अचानकपणे आली आणि आता तिला कसं समजवावं मला कळत नव्हतं, परंतु वेळेस तुम्ही बाजू सावरून घेतलीत. तेव्हा सुनंदा मानसीला उत्तर देते की इतकी वर्ष संसार केला आहे. उंबरठा ओलांडल्यानंतर माणूस कशासाठी घरी येतो हे मला चांगलंच कळतं. सुनंदा तिथे आता मानसीचा अपमान करते. ती म्हणते की या प्रकरणामध्ये जितकी चूक माझ्या मुलाची आहे तितकी चूक तुझी देखील आहे आणि इथे माझ्या मुलाची चूक आहे म्हणूनच बाजू सावरून घेतली आहे. जेव्हापासून तू या घरात आले आहे तेव्हापासून या घराचं सुखच हरवलं आहे. तुझी मामी तुझं सुखच पाहायला आले असेल, परंतु उगाच त्यांचा गैरसमज व्हायला नको आणि आपल्या घरात जे काही घडतं आहे ते चव्हाट्यावर यायला नको म्हणून बाजू सावरून गेली, इतकंच. मानसीला खूपच वाईट वाटलेलं असतं, परंतु तितकंच चांगलं देखील वाटलेलं असतं, कारण सुनंदाने वेळीच बाजू सावरून घेतलेली असते. मामींना टोमणे मारायला, घालून पाडून बोलायला तिने चान्स दिलेला नसतो. तर इकडे तेजस सुयोग जीवाच्या आकांताने संपदा निधी यांचा शोध घेत असतात. तर तिथे आता तेजस खूपच टेन्शनमध्ये असतो व सुयोग त्याला धीर देत असतो. त्याला सांगत असतो की तू काळजी करू नकोस तेजा, अरे आई आणि निधी लवकर सापडतील. सुयोग तेजस आता पुन्हा संपदा निधी यांना शोधायला जाणार. इतक्यातच मामांचा तेजसला फोन आलेला असतो. तर तेजस तिथे म्हणतो की मामा, बरं झालं तुम्ही फोन केलात. अहो खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आई आणि निधी अचानक घर सोडून गेले आहेत आणि मानसी खूपच काळजी करत आहेत. मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ते भेटत नाही आहेत. प्लीज आमची मदत करा. तेव्हा तिथे आता
कमलाकर मामा सांगतात की तेजस साहेब, मी याचसाठी तुम्हाला फोन केला होता की तुम्ही संपदा निधी यांची काळजी करू नका, त्या सुखरूप आहेत आणि त्या माझ्यासोबतच आहेत. तेव्हा तिथे आता तेजस म्हणतो की बरं झालं, मी आत्ताच्या आत्ता येतो आहे त्यांना परत घेऊन जायला. तेव्हा तिथे आता मामा सांगतात की तेजस साहेब, हेच ते कारण होतं की त्याचमुळे त्या दोघीही तुमचा फोन उचलत नव्हत्या. कारण संपदाला चांगलेच माहिती आहे त्या कुठे राहतात. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही त्यांना परतच घेऊन जाल. तर मामा पुढे आता तेजसला सांगतात की संपदा निधी मुद्दाम तुमचा फोन उचलत नाही आहेत. कारण संपदाचं असं म्हणणं आहे की सर्वात आधी तुम्ही दोघांनी घरच्यांचं मन जिंका आणि त्याचनंतर संपदा तुम्हाला भेटायला येईल. तेजस साहेब, ज्या दिवशी तुम्ही दोघं घरच्यांचं मन जिंकाल त्याच दिवशी या मायलेकींची भेट होईल. आणि आता संपदा किती हट्टी आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. मी हेच सांगायला तुम्हाला फोन केला होता, असं म्हणत मामा आता फोन ठेवून देतात. तेजस आता विचार करतो की हे काय, हे लग्न मला स्वतःलाच स्वीकारता येत नाहीये. मिस मानसी आता लाख प्रयत्न करतील, परंतु घरचे हे लग्न स्वीकारतील का, मिस मानसी यांना स्वीकारतील का, असा खूप मोठा प्रश्न तेजसला सतावत असतो. सुयोग तिथे विचारतो की तेजा काय झालं. तर तेजस त्याला सांगतो की नाही, काळजी करायचं काहीच कारण नाही आहे, मामाने त्यांची राहायची व्यवस्था केली आहे, त्या दोघीही सुखरूप आहेत. तेव्हा तेजस सुयोग यांचा जीव आता कुठे भांड्यात पडलेला असतो. थोड्या वेळाने तेजस लगोलग मानसीला फोन करतो व मानसीला सांगतो की आई, निधी सुखरूप असे. मामांचा मला फोन आला होता, त्यांच्या राहण्याची व्यवस्था मामाने स्वतः केली आहे. आता कुठे मानसीला धीर येतो आणि तेजस तिथे आता मानसीला सांगतो की तुम्ही काळजी करू नका लकीजाम, आपण लवकरच आईना भेटायला जाऊयात. तेव्हा तेजसचा जीव आता भांड्यात पडलेला असतो. तर त्याचनंतर तेजस सुयोग दोघेही आता चहा पिण्यासाठी तेथून जातात. तर नक्की आता तेजसच्या घरामध्ये कोण कोण राहत असेल, तेजसची नातेवाईक कोण कोण असतील याचा मामी अंदाज लावत असतात. तेव्हा तिथे सुजित आलेला असतो व तो गायत्रीला हाका मारतच तिच्या रूममध्ये जातो, परंतु गायत्री तिथेही त्याला दिसत नाही. ज्यावेळी तो मामींना पाहतो तर मामी त्याला विचारतात की तू कोण आहेस. तेव्हा तिथे आता सुजित सांगतो की मी याच घरचा आहे. हो, मी याच घरात राहतो, परंतु तुम्ही कोण आहात. तेव्हा मामी आता विचार करते की अरे बापरे, हा 50 रुपये मागतो आहे, म्हणजेच या घरचा नोकर असेल. आणि ती त्याला विचारते की काय रे, तू प्रत्येक कामाचे पैसे मागून घेतोस, त्यापेक्षा एकदमच पगार मागून घेत जात ना. तेव्हा तिथे आता सूरज सांगतो की नाही नाही, मी इथे कामाला नाही आहे. मामीला आता प्रश्न पडतो की हा काय बरळतोय. त्यानंतर ती पुन्हा विचारते की तू कामं तर करतोस ना घरातली सगळी. तेव्हा सूरज सांगतो की हो, मी घरातली सर्व कामं करतो. मामीचा मोठा आता गैरसमज झालेला असतो. त्यांना वाटत असतं की आता घरात नोकर चाकर देखील आहेत, म्हणजे मानसीची परिस्थिती चांगलीच असणार आहे. तर तिथे आता मानसीची मामी ही सूरजला केर काढून घ्यायला सांगते. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की तुम्ही कोण मला केर काढायला लावणाऱ्या. इतक्यातच तात्या बाहेर येतात. तेव्हा मामी त्यांना नमस्कार करते आणि म्हणते की तुम्ही मानसीचे सासरे आहात ना. तेव्हा तिथे आता तात्या सूरजला विचारतात की तू काय केलंस आगाऊपणा, या का ओरडत होत्या तुला. तेव्हा तिथे मामी सांगते की काय नाही हो, तुमच्या या गड्याला मी सांगितलं की थोडा इथे कचरा साचला आहे, काढून घे, तर तो ऐकतच नाही आहे. तेव्हा तात्या मामीसमोर खुलासा करतात की हा माझा मुलगा सूरज आहे. तेव्हा मामींना धक्काच बसतो आणि मामी तिथे आता सूरजची माफी मागते. ती म्हणते की माफ करा, म्हणजे याच्या अवतारावरून तर हा गड्यासारखाच वागतो ना, त्यामुळे चुकून बोलून गेले. तर तिथे आता मामीचा पुरता गोंधळ उडालेला असतो आणि तिथे मामी म्हणायला लागते की मानसी पण ना, सगळ्यांची एकदमच ओळख करून द्यायची, तर पोहे कॉफी करण्यासाठी ते किचनमध्ये निघून गेली. इतकेतच सुनंदाने मानसीच्या मामींसाठी पोहे कॉफी आणलेली असते. तर मानसीला आता मामी म्हणते की काय ग मानसी, अगं सर्वांची घरातल्यांची ओळख करून द्यायचीच ना तू, तर तूच पाठीमागे लगेच निघून गेलीस. बघ, माझा ना यांच्या आधी गैरसमज झाला आणि आता यांच्यामध्ये गैरसमज झाला, परंतु तुम्हाला एक सांगू का, तुमचा मुलगा राहतोच असा ना की नोकर असल्यासारखाच वाटतो तो. मामीने तिथे आता तात्या सुनंदा यांच्या समोर त्यांच्या मुलाचा सूरजचा अपमान केलेला असतो. मानसीला वाईट वाटत असतं. तर तिथे आता मानसी तात्या सुनंदा यांना सांगते की मानसीचे जे वडील होते ना संपतराव, त्यांना ना सतत वाटायचं की मानसीने सुखात राहावं. तिला ना घर मोठे, पैसेवाले लोक, हे सगळं मोठं मोठंच हवं असायचं. तसं घरंदाज घरानं बघून सुद्धा मानसीचं लग्न मोडलं ना. तिचं नशीबच फुटकं, काय म्हणायचं. परंतु तुमचं घर खरंच खूप छान आहे, मोठं आहे. मग मला वाटलं की ते एवढं मोठं घर आहे म्हटल्यानंतर नोकर चाकर तर असतीलच ना, परंतु माझा खूप मोठा गैरसमज झाला. असं म्हणत मामी पुन्हा आता तात्या सुनंदाचे
माफी मागत असते. तर तिथे आता मामी मानसीचं कौतुक करत असतात. त्या सांगतात की संपतरावांना सारखं वाटायचं की मानसी ज्या घरात जाईल ना तिथे लक्ष्मी पाणी भरेल आणि तुम्ही मानसीची नीट काळजी घेताय ना, कारण संपतराव अगदी फुलासारखे जपत होते मानसीला. तिला असं जमिनीवरती तर कधीच त्यांनी झोपू दिलं नाही. तुम्ही अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या लेकीची काळजी घ्या. तेव्हा तात्या चिडूनच तेथून निघून जातात. मामीला धक्का बसतो. मामी विचारतात की असे का निघून गेलेत हे. तेव्हा सुनंदा त्यांना खोटं सांगते की अहो त्यांच्या औषधांची वेळ झाली आहे ना, तुम्ही घ्या ना, नाश्ता करा, मी आलेच त्यांना औषधे देऊन, असं खोटं सांगत सुनंदाही तेथून जाते. सूरजही जातो. तर तिथे आता घरामध्ये अजून कोण कोण असतं हे मानसीने सांगितलेलं असतं. मामी पुन्हा मानसीला टोमणा मारते की अरे बापरे, एवढी लोक या घरात राहत आहेत म्हणजे त्या मानाने हे घर खूपच छोटं वाटतं. तर इकडे आता सुनंदा तात्यांना विचारते की अहो काय झालं, तुम्ही असं अचानकपणे का निघून आलात. नाही म्हणजे मानसीचे नातेवाईक तर आता या घरात येणार ना तिला भेटायला. तेव्हा तिथे तात्या सांगतात की मानसीचे नातेवाईक म्हणून नाही, परंतु या घरात आलेले पाहुणे म्हणून त्या लोकांचं नक्कीच स्वागत होईल. परंतु तुला माहिती आहे का, त्या काय म्हणाल्या होत्या की मानसीच्या वडिलांची इच्छा होती की मानसीने सुखात राणीसारखं राहावं, परंतु त्यांची ही इच्छा आपण कधीच पूर्ण नाही करू शकणार. तात्यांना खरी खंत असते ती मानसीच्या बाबतीत. आपल्यासोबत या घरात नांदत असताना मानसीच्या वाटेला फक्त भोग येतील या गोष्टीचा तुझ्या दिवट्याने विचारही नाही केला. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मोकळा झाला. मानसीला आता ही गोष्ट आपण समजावूनही समजत नाहीये. तिला हे सगळं कधी लक्षात येणार आहे देवच जाणे, असं तिथे आता तात्या सुनंदाला म्हणतात. मानसीची तात्यांना खूपच काळजी वाटत असते. तर इकडे सुयोग हा तेजसला सांगतो की आता आई निधी सुखरूप आहे म्हटल्यानंतर तू तुझ्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करते जा. तेव्हा तेजस सांगतो की जर सुरुवात करायचीच असेल तर त्याच्या आधी नोकरी हवी. सुयोग तिथे आता तेजसला सांगतो की बरं झालं तू आता बिझनेस सोडून नोकरी करण्याचा विचार करतो आहेस. गायत्री वहिनीने नोकरी दिली होती, परंतु जाऊ देत तेजा, तू अजिबात काळजी करू नको, तुझ्यासाठी एक छानशी नोकरी मी शोधून काढेल, असं म्हणत सुयोग आता चहाचे पैसे देत असतो. परंतु पैसे सुट्टे नसतात. इतक्यातच पाठीमागून रणजित आलेला असतो आणि तो मोठ्यानेच म्हणतो की मी भरतो तुमचे पैसे, आधीच खूप गोष्टी उदार आहेत, त्यात अजून एक राहील. खरं तर तिथे आता रणजितला बदला घ्यायचा असतो तेजसकडून, म्हणूनच चांगलं वागण्याचं नाटक करून तो तेजसची आता मोठी फसवणूक करणार असतो. कारण त्याला वाटत असतं की तेजसने त्याचा विश्वासघात केला आहे. त्याच्या मानसीला त्याने सर्व काही माहिती असून देखील स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारलं आहे. तर तिथे आता रणजितला त्याने जे रजनीला सांगितलेलं असतं की एखाद्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला जसं आपल्या तालावरती नाचवतात ना, त्याचप्रमाणे मी तेजसला तसा वागवणार आहे. तर त्यानंतर रणजित हा तेजसला बसायला उठायला सांगतो आणि तेजस देखील तसाच करत असतो. तर रणजित म्हणतो की बसाओ, चेष्टा करत होतो तुमचे. परत आता रणजित स्वतःच्या मूळ स्वभावावरती येतो. तेजसची तो हसून बोलत असतो. रणजित तिथे आता सुयोगला सांगतो की आम्हा दोघांनाही बोलायचं आहे, तू प्लीज दूर जा. तेव्हा सुयोग म्हणतो की नाही नाही, तुम्ही बोलायचं असेल तर बोला, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तेव्हा रणजित चिडतो आणि त्याच्यावर ते वस्कन अंगावरती जातो. तेव्हा तेजस आता सुयोगला बाजूला जाण्यासाठी सांगतो. तर रणजित आता पहिली भेट आठवतो आणि तो सांगतो की माझ्यासोबत तुम्ही चहा घेतला होता, आठवतं आहे ना, तुम्ही ते मी आणि परत तो मानसीचं नावच घेत नाही. तर त्याचनंतर तेजस हा रणजितची समजूत घालतो. तो त्याला सांगतो की रणजितराव, जे झालं होतं ना, ते सगळं इतकं अचानकपणे झालं ना की या सगळ्यांमध्ये माझी मानसीची चूक आहे. तेव्हा रणजित फक्त तेजसकडे रागानेच पाहत असतो. तर तेजसला आता स्वतःच्या चुकीची जाणीव असते, परंतु नियतीनेच मानसी तेजसच्या लग्नाची गाठ बांधलेली असते आणि विधिलिखित हे पूर्ण झालेलं असतं. जमलंच तर रणजितराव प्लीज मला माफ करा, असं म्हणत तेजस आता त्याच्यासमोर हात जोडतो. रणजित आधीचाच चिडलेला असतो. तो तिथे म्हणायला लागतो की हे सगळं कसं घडलं, का, याचा खूप जास्त विचार केला आणि त्याचनंतर मी स्वतःच ठरवलं की आपण सर्वात आधी चांगले मित्र होतो. आता जे घडलं ते सर्व काही विसरून जायचं आणि आपली मैत्री नव्याने करायची. बोला, माझे मित्र बनणार ना तुम्ही? नाही म्हणजे तुमची इच्छा असेल तर. तेजसला आता धक्काच बसलेला असतो की एवढं सगळं घडून देखील रणजित हा मैत्री कसं काय स्वीकारतोय, मैत्रीचं नातं तो कसं काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे प्रभुनिवासात मानसीने औक्षणाचं ताट आणलेलं असतं. मानसीची आता मामी ओटी भरणार असते, परंतु मानसी म्हणते की अगं मामी हे सगळं कशाला. तेव्हा मामी सांगते की मानसी, एकतर तू अचानकपणे लग्न केलं, त्यात त्या लग्नाची आमंत्रण पत्रिका मला दिली नाहीस, परंतु जाऊ देत, जे घडलं ते घडलं.
परंतु मामी म्हणून माझी कर्तव्य मला काहीतरी पूर्ण करावी लागतील की नाही, तू बस बरं आधी इथे, असं म्हणत आता मामी मानसीला हळद कुंकू लावतात. इतक्यातच तिथे आता गायत्री घरी आलेली असते. मामी ज्यावेळी आता मानसीची ओटी भरणार त्याच वेळेस गायत्री दारात उभी असते. गायत्री पटकन येते आणि मामींच्या हातातील ओटी उधळून लावते. तेव्हा मानसी मामी यांना मोठा धक्काच बसलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. मानसी देवपूजा करत असते तेव्हा सुनंदाला आता मानसीचा खूपच राग आलेला असतो आणि मानसीला ती सांगते की मानसी, आम्ही तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये, त्यामुळे ही थेरं आता पुन्हा खपवून घेतली जाणार नाहीयेत. तुझी चूक यावेळी मी माफ करते, असं म्हणत ती तेथून रागाने निघून जाते. मानसीला खूपच वाईट वाटतं. तर गायत्री आता आगीत तेल ओतते आणि मानसीला म्हणते की बघ मानसी, तुझ्याशी हे घरातले सगळे कसे वागतायत. जर तुला अजूनही घर सोडून जायची इच्छा असेल तर तू सांग तसं मला, मी सगळ्यांशी बोलेन. हवं असेल तर तू जा हे घर सोडून. तेव्हा मानसी उठते आणि मेन फळ्यावरती लिहिते की मी या कुटुंबाला सोडून कधीच जाणार नाही. उलट सून म्हणून या घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकेल. मानसीने पहिल्यांदाच गायत्रीला सणसणीत उत्तर दिलेलं असतं. मानसी हळूहळू आता तेजसच्या साथीने घरातल्या सर्वांचं मन कसं जिंकणार व गायत्रीचे डावपेच हाणून कसे पाडणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.